परतावं लागतंय. खूपच चांगल्या अशा पद्धतीचा झेल घेतला होता समर्थनगर संघाचे खेळाडू यश याने. आणि आता राहुल माघारी गेल्यावर त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो स्वप्नील. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. झेल मात्र धरणीला दान करतोय आणि एक धाव पूर्ण घेतले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न म्हटलं असफल होतोय आणि स्वप्नील याला देखील माघारी परतावं लागतंय. आणि आता स्वप्नील याला माघारी परतल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलाय समर्थनगर गावचे जुने जाणते खेळाडू श्री संदीप महाडिक यांचे सुपुत्र दीक्षित महाडिक. संदीप महाडिक यांच्या देखरेखीखाली हा घडवलेला खेळाडू आज पाहूया कशा पद्धतीने सामना करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय मिड विकेट क्षेत्रात आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धावेवर समाधान मानतायत. धावसंख्या झालेल्या 8. कल्पेश याच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या आहे 8 आणि अजूनही बाटेच्यावाडी संघाचा एक हार्ड हिटर म्हणून ओळखला जाणारा असा हा खेळाडू प्रथमेश महाडिक अजून किरीचवर आहे. पंच सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. कोणतीही टीम मीटिंग करायची नाही. आणि आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो यश. पाहूया यशच्या पुढील चेंडूचा सामना करतोय दीक्षित महाडिक. पाहूया कशा पद्धतीने सामना करतोय. मोठे फटके येत आहेत का दीक्षिताच्या बॅट मधून. यश सज्ज. उजव्या यष्टीचा खूपच बाहेरचा चेंडू खराब अशी लाईन म्हणावी लागेल यशाच्या माध्यमातून आणि एक अवांतर धावेमध्ये रूपांतर होत आहे. धावसंख्या झालेली आहे 9. पुन्हा एकदा यश सज्ज. नावामध्ये यश आहे. पाहूया आपल्या संघाला यश मिळवून देत आहेत का यश. याच्या चेंडूचा पुढचा सामना करतोय दीक्षित महाडिक. शफल होऊन पुढे जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु त्याने चेंडूची लाईन आणि लेंथ तपासून पाहिले आणि चेंडूला सन्मान देत चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने पाठवलाय. एक धावेवर समाधान मानतायत बाटेच्यावाडी संघाचे दोन्ही फलंदाज आणि आता स्ट्राईकवर येतोय तो बाटेच्यावाडी संघाचा हार्ड हिटर म्हणून ओळखला जाणारा फलंदाज समर्थनगर संघाचा हार्ड हिटर म्हणून ओळखला जाणारा खेळाडू प्रथमेश महाडिक. पाहूया षटकारांचा बादशाह म्हणून याची ओळख आहे. शॉर्ट लाईनचा चेंडू होता आणि हा पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळला. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि हा देखील प्रयत्न सक्सेस होतोय. 2 धावा मिळत आहेत समर्थनगर संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या झालेली आहे 12. दुसऱ्या षटकाचे यशाच्या माध्यमातून 2 चेंडू फेकले गेलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 12. पाहूया किती धावांचं डोंगर उभा करतायत समर्थनगर संघाचे फलंदाज यश सज्ज प्रथमेश सज्ज. पाहूया पुढचा चेंडू. मोठा फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात परंतु झेल सुटलेला आहे. एक धाव मात्र पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ती देखील सफल होत आहे. पंच आमच्याकडे इशारा करतायत. हा नो चेंडू ग्राह्य धरला जातोय. नो +2 अशा एकूण 3 धावा. धावसंख्या झालेली आहे 15. यशाच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेले आहेत समर्थनगर संघाकडून. स्ट्राईकला फलंदाज आहे तो प्रथमेश महाडिक हार्ड हिटर.
षटकारांचा भाषा म्हणून अशी ज्याने ओळख निर्माण केली तो प्रथमेश. पाहूया पुढचा चेंडू. रिव्हर्स स्वीट करण्याचा प्रयत्न होता, बीट होतोय, परंतु पंच देखील आमच्याकडे एक अवांतर धावेची घोषणा करतायत. खराब लाईन लेनचा हा चेंडू होता आणि त्याचीच पेनल्टी म्हणून एक धाव समर्थनगर संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज. यश नावामध्ये यश आहे, परंतु आपल्या संघाला यशाकडे वाटचाल करून देत आहेत का पाहूया. पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज होतोय आणि हा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू मारलेला आहे. एक धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा नो चेंडू. पंच आमच्याकडे घोषणा करतायत. नो +2 अशा एकूण 3 धावा समर्थनगर संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या होते 19. यशाच्या माध्यमातून आतापर्यंत 2च चेंडू फेकले गेलेले आहेत. पुन्हा एकदा यश सज्ज होतोय प्रथमेश याच्यासाठी. यशाच्या पुढील चेंडूचा कशा पद्धतीने समाचार घेत आहेत प्रथमेश महाडिक पाहूया. पुन्हा एकदा प्रथमेशाचा फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बीट होतोय प्रथमेश महाडिक आणि एक धावेवर समाधान मानताय समर्थनगर संघाचे दोन्ही खेळाडू. धावसंख्या झालेली आहे 20. दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू फेकले गेले आहेत यशाच्या माध्यमातून. काहीसं महागडं असं शतक यशाच्या माध्यमातून निगुडमाळ संघाकडून. पाहूया रोखून धरतायत का समर्थनगर संघाच्या दोन्ही फलंदाजांना, की समर्थनगर संघाचे दोन्ही फलंदाज हावी पडतायत निगुडमाळ संघाच्या गोलंदाजावर. पुन्हा एकदा यश सज्ज होतोय, त्याचा सामना करतोय दीक्षित महाडिक. दीक्षित महाडिक याला काही समजलेला नाही चेंडू. पुन्हा एकदा दीक्षित बीट होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सकाळपासून आपण पाहत आलेतच आहोत की 10-12 सरासरीच्या 10-12च्या सरासरीने धावा होत आहेत. पुन्हा एकदा यश सज्ज होतोय, त्याच्या चेंडूचा सामना करतोय दीक्षित महाडिक. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. दीक्षित याने मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या मागं आणि एक धावेवर समाधान मानताय समर्थनगर संघाचे दोन्ही खेळाडू. धावसंख्या झालेली आहे 21. दुसऱ्या षटकाचे 5 चेंडू फेकले गेले आहेत यशाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे तो फलंदाज प्रथमेश महाडिक. पाहूया यश पुढील चेंडू प्रथमेश महाडिक याच्यासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता प्रथमेश महाडिक याचा, परंतु बीट होतोय प्रथमेश महाडिक. चांगला असं कमबॅक म्हणावं लागेल यशाच्या माध्यमातून. धावसंख्या झालेली आहे 21. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10-11च्या सरासरीने धावसंख्यात धावफलक पुढे सरसावतोय आणि समर्थनगर संघाची धावसंख्या झालेली आहे 21. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. निगुडमाळ संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की पटापट आपण आपले 15 मिनिटाच्या अवधीमध्ये षटक पूर्ण करायचे आहेत. थोडंसं महागडं असं षटक म्हणावं लागेल यशाच्या माध्यमातून. आपल्या वैयक्तिक षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या त्या यशाने आणि आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो दिवेश दर्गे. पाहूया फलंदाज समोर तयार आहे तो दीक्षित महाडिक. हाणामारीचं षटक, शेवटचं षटक. पाहूया पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक धावेवर समाधान मानावं लागेल समर्थनगर संघाच्या दोन्ही फलंदाजांना. आणि आता स्ट्राईकवर येतोय तो मात्र प्रथमेश महाडिक. प्रथमेशाच्या बॅटमधून अजूनपर्यंत एकही षटकार आलेला नाही. पाहूया उर्वरित 5 चेंडू मध्ये येतोय का एखादा षटकार प्रथमेश महाडिक याच्या बॅटमधून. पाहूया पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू मारलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ती देखील पूर्ण होते. या 2 धावांच्या मदतीने समर्थनगर संघाच्या धावा होत आहेत 24. दिवेशाच्या माध्यमातून 2 चेंडू फेकलेले आहेत. उर्वरित 4 चेंडू. पाहूया किती धावा गोळा करतायत 4 चेंडू मध्ये. आणि काहीशी या ठिकाणी
यष्टीरक्षकाकडून मिसफील्ड होते. पंच आमच्याकडे इशारा करतायत नो चेंडू. पुन्हा एकदा दिवेश सज्ज. प्रथमेश त्याच्या चेंडूचा कशा पद्धतीने समाचार घेतोय पाहूया. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रात एक धाव पूर्ण केला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं या ठिकाणी माघारी परतावं लागेल. ते प्रथमेश आला. आणि आता प्रथमेश याला माघारी पलटावर लागल्यावर त्याच्या जागेवर येतोय तो राहुल तटकरे. समर्थनगर संघाकडून आता फलंदाज येतोय तो राहुल तटकरे. पाहूया. 3 चेंडू बाकी. 3 चेंडू मध्ये किती धावा गोळा करतायत आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली आहे 26. ते सांगतात. फलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो राहुल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज बीट होतोय. यष्टीरक्षक देखील बीट झालाय आणि चेंडू चालला सीमारेषेकडे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव पूर्ण केली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न दीक्षित याचा नक्कीच सफल होतोय. खूपच चांगली अशी रनिंग म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून राहुल आणि दीक्षित. धावसंख्या झालेली आहे 29. दोन चेंडू शेट. शेवटचे 2 चेंडू. 2 चेंडू मध्ये किती धावा गोळा करताय समर्थनगर संघाचे फलंदाज. आणि आता स्ट्राईकवर आहे तो दीक्षित महाडिक. नक्कीच मोठ्या फटक्यांची या ठिकाणी आवश्यकता आहे. दीक्षितच्या माध्यमातून येत आहेत का 2 मोठे फटके पाहूया. 29. पुन्हा एकदा दीक्षित याने चेंडू उडवलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रात. त्या ठिकाणी झेल सुटतोय आणि 2 धावा मिळत आहेत समर्थनगर संघाच्या खात्यामध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दीक्षित याचा नक्कीच होता परंतु पुन्हा एकदा इनिंगचा शेवटचा चेंडू दिवेशाच्या माध्यमातून. दीक्षितच्या बॉडी लँग्वेज वरून असं वाटतंय की काहीसा थकान त्याच्या बॉडीवर दिसत आहे. पुन्हा एकदा दीक्षित. शेवटचा चेंडू. किती धावा गोळा करतायत. आणि माघारी परतावं लागतंय दीक्षित याला आणि पंच आमच्याकडे इशारा करतायत वाईट चेंडू. एक अतिरिक्त धावेमध्ये भर पडते ती समर्थनगर संघाच्या. धावसंख्या झालेली आहे 32. आणि आता दीक्षित याला माघारी परतावं लागल्यानंतर त्याच्या जागेवर येतात त्याचेच वडील संदीप महाडिक. एक अतिशय नावाजलेला असं हे खेळाडू. गेली कित्येक वर्षाचा अनुभव गाठीशी असून हा खेळाडू आपल्या संघासाठी खूप मेहनत करताना दिसतातच नेहमी संदीप महाडिक. आणि आता शेवटचा चेंडू. राहुल आहे स्ट्राईकवर. दिवेश आहे गोलंदाजी मार्कवर. पाहूया. मोठा फटका या ठिकाणी आलाय का पाहूया. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होतोय. झेल मिस होतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. मला वाटतं तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. आणि पुन्हा संदीप देखील चौथी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. चार धावा. खूपच चांगली अशी रनिंग म्हणावी लागेल संदीप आणि राहुल यांच्या माध्यमातून. टॉस घ्या. टॉस पुढची टॉस कोणती आहे. यानंतर होणारा सामना श्री वाघजाई माता क्रिकेट संघ लेप गोवलवाडी विरुद्ध शिवशक्ती क्रीडा मंडळ चांदोरे. लेप संघाचे कर्णधार स्टेजकडे येण्याची कृपा करावी. लेप संघाचे कर्णधार. यानंतर आपण छोट्याशा सत्कार कार्यक्रमाकडे वळत आहोत. आपल्या समाजाला सहकार्य केलेले आपले खामगाव गावचे सुपुत्र भावेश लाड
यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन आपला सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे. मी जयदादा काते यांना विनंती करतो की आपण भाविशदादांचा सत्कार करायचा आहे. चांदोरे संघाचे कॅप्टन, यानंतर 9 मार्चला आपला जो हळदी कुंकू गोरेगाव या ठिकाणी संपन्न झाला, या कार्यक्रमासाठी आपल्याला ज्यांनी अतोनात सहकार्य केलं असे आपल्या गोरेगावचे विजय मोरे साहेब यांचं इकडे आगमन झालेलं आहे. साहेब, त्यावेळेसची तुमची मदत खरंच आमच्या समाजासाठी खूप लाख मोलाची मदत होती. तुमच्यामुळे ते कार्यक्रम अगदी यशस्वीरित्या पार पडलं. अगदी साऊंड, खुर्च्या या सगळ्यांसहित तुम्ही जे मोलाचं सहकार्य केलं ते खरंच अतुलनीय आहे. मी आमच्या समाजाचे मार्गदर्शक आणि सल्लागार आनंद रिकामे साहेबांना विनंती करतो की आपण मोरे साहेबांचा सत्कार करायचा आहे. फोटो काढा रे कोणीतरी. चला, स्पीडअप घ्यायचा आहे. समर्थनगर संघाचे खेळाडू कर्णधार यांनी याची नोंद घ्यायची आहे. मित्रांनो, सहकार्य करायचं आहे. प्रत्येकाचं सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे. पंच, आपण देखील याकडे लक्ष द्यायचं आहे थोडं. यानंतर आमच्या शिलीम गावचे कार्याध्यक्ष निगुळमा संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपले फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे आहेत. अशोकदादा माडिक यांचा सत्कार अश्विनदादा धुमाळ करतील. निगुळमाळ संघाचा कर्णधार, कृपया आपणास विनंती करतो की आपले फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवून द्यायचे. यानंतर आमच्या शिलीमगावचे सदस्य प्रमोददादा घोले यांचा सत्कार उपाध्यक्ष आपल्या रुपेश दर्गे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. लेप, रुपेश दर्गे, यानंतर आपल्या समाजाला सहकार्य करणारे आपल्या खामगाव गावचे सुपुत्र आणि विरार मनवेलपाडा विभागाचे विरार मनवेलपाडा बहुजन विकास आघाडीचे उपाध्यक्ष महेंद्रदादा गायकर यांचा सत्कार रुपेशदादा दर्गे करतील. अजय, चला, आणि आता आपण सामन्याकडे वळूया. निगुळमाळ संघाकडून फलंदाजीला आले तो यश आणि दीपक, आणि समर्थनगर संघाकडून गोलंदाजीसाठी पाचारण केले ते रुपेश बाटे. याला अतिशय नावाजलेला हा गोलंदाज पाहूया. जलद गतीचा हा गोलंदाज रुपेश बाटे, पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू रुपेशाचा, निर्धाव पद्धतीचा चेंडू, अतिशय चांगल्या अशा पद्धतीने गोलंदाजी करतोय तो रुपेश बाटे समर्थनगर संघासाठी. आणि स्ट्राईकला फलंदाज आहे तो दीपक. दीपक याला बीट केलाय रुपेश बाटे याने. पाहूया पुढचा चेंडू रुपेश बाटे याचा दीपक याच्यासाठी कशा पद्धतीने चेंडूचा समाचार घेतोय. लॉंगॉनच्या दिशेने हा चेंडू मारला. एक धाव पूर्ण केले आहे. दुसरी धाव, आणि खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेलेली आहे. कोणत्याही संघाच्या अतिरिक्त खेळाडूने मैदानात जायचं नाहीये, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. पंच आमच्याकडे इशारा करतायत 4 धावा. खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते युवराजाच्या माध्यमातून.
रुपेश बाटे याच्या दुसऱ्या चेंडूवर 4 धावा आल्या. 4 धावांनी निगुणमाळ संघाचं खातं खोलतंय. पाहूया पुन्हा एकदा रुपेश बाटे सज्ज. रुपेशाच्या पुढील चेंडूचा कशा पद्धतीने समाचार घेतोय दीपक, पाहूया. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू मारलाय. चेंडू चालला सीमारेखेकडे आणि मला वाटतं हा पुन्हा एकदा येतोय तो चौकार. दीपक माडिक याच्या बॅट मधून. दीपक वरणकर रुपेश बाटे कमबॅक करतोय का? पुन्हा एकदा रुपेश सज्ज. प्रथमेश टॉच. नक्कीच नक्कीच या ठिकाणी चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न होता परंतु बीट होतोय दीपक. रुपेशाचं कमबॅक म्हणावं लागेल, छोटस का होईना परंतु रुपेशाच्या माध्यमातून हे कमबॅक पाहायला मिळतंय आपल्याला. धावसंख्या झालेली आहे 8. रुपेशाने आपल्या वैयक्तिक षटकातील 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. 4 चेंडूमध्ये धावसंख्या झालेली आहे 8. 37 धावांचं आव्हान असेल ते निगुणमाळ संघाकडून. पुन्हा एकदा समर्थनगर संघाकडून रुपेश तयार. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रात त्या ठिकाणी प्रथमेश तैनात आहे आणि अजय शिवशक्ती क्रीडा मंडळ चांदोरे दोनही संघांच्या इथे नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक लेपगवळवाडी संघाने जिंकलेली आहे. तर कल्पेश काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण. लेप संघाने इथे क्षेत्ररक्षण डिसिजन घेतलाय. तर तुम्ही चांदोरेला किती धावांपर्यंत रोखण्याचं आव्हान ठेवलंय? 25 अंडरच ठेवू. 3 षटकांमध्ये 25च्या आतमध्ये रोखण्याचं आव्हान आहे. आणि तुमचे प्रमुख गोलंदाज कोण असतील? साहिल लाड आहेत. ओके, साहिल लाडच्या गोलंदाजीच्या भरोश्यावरती, साहिलच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी ठेवली आहे ती कल्पेश यांनी. कल्पेश आणि लेप संघाला पुढील सामन्यांसाठी हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत ते उदय चाचले चांदोरे संघाचे. काय वाटतं तुम्हाला 3 षटकांमध्ये किती धावा तुम्ही जमा कराल? जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. उदय यांनी सांगितलंय जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करतील. आकडा काही ते सांगायला तयार नाही आहेत, तरी पण बघूया. उदय यांचा संघ चांदोरे एक नावाजलेला संघ आहे. तर कोणते अष्टपैलू खेळाडू आहेत ज्यांच्यावरती सगळ्यांची नजर असेल? आहेत आता गावावरून आलेत 3 जण, त्यांच्यामध्ये जरा आहे आकाश आहे, नितेश आहे. ओके, तर चांदोरे संघासाठी गावावरून अगदी खेळण्यासाठी त्यांचे खेळाडू आलेले आहेत. खरोखर आपल्या संघाचं बलाढ्य पण वाढवण्यासाठी गावावरून त्यांनी खेळाडू मागवलेत आणि एक मोठं आव्हान लेप संघाला देतील. तर उदय आणि तुमच्या संघाला या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. रुपेशाने आपल्या वैयक्तिक गोलंदाजीमध्ये 14 धावा खर्च केल्यात आणि आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. समर्थनगर संघाकडून एक अनुभव, जुना जाणता असा अनुभव असलेले गोलंदाज संदीप महाडिक. अचूक टप्पा, बेधक मारा अशी ही त्यांची ओळख. आज पाहूया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतेच का? हो, काय चेंडू होता, परंतु पंच आमच्याकडे इशारा करतायत वाईट चेंडू. चतुर चालक असे हे गोलंदाज संदीप महाडिक आपल्या षटकामध्ये नेहमीच कंजूसगिरीने धावा खर्च करतायत. आज पाहूया करतायत का तसंच. हो, संदीप यांच्या चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नक्कीच या 2 धावा आलेल्या आहेत. निगुणमाळ आणि समर्थनगर आजूबाजूचे गाव असल्यामुळे दोन्ही गावातील खेळाडू एकमेकांना चांगलेच ओळखून आहेत. आणि मगाशी आपण पाहिलं रुपेशाच्या गोलंदाजीवर मोठे मोठे फटके आले होते, आक्रमण केलं होतं रुपेशाच्या गोलंदाजीवर, परंतु संदीप महाडिक यांच्या गोलंदाजीवर मात्र आपल्याला सन्मान पाहायला मिळतोय.
नक्कीच अजय, संदीप महाडिक एक नावाजलेले खेळाडू, समर्थनगर गावचे, गेली अनेक वर्ष आपल्या श्रीकृष्ण चषकामध्ये त्यांचा जलवा पाहायला मिळतो आणि तशाच प्रकारचा जलवा यावर्षी सुद्धा संदीप महाडिक यांच्याकडून. सामना करतील ते निगुडमाळचा. ओहो, यावेळेला सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न मात्र फसलाय, कारण गोलंदाजी करतायत ते अनुभवी संदीप महाडिक. नक्कीच प्रथमेश, अनुभव मात्र संदीप महाडिक यांच्याकडे खूपच आहे आणि मगाशीच आपण पाहिलं सन्मान दिला संदीप महाडिक यांच्या चेंडूला तरच नक्कीच आपल्या संघाच्या खात्यावर धावा येणार आहेत. संदीप महाडिक यांच्या गोलंदाजीवर जर आक्रमण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला तर मला वाटतं नक्कीच हा प्रयत्न फसला जाईल. पण आक्रमणाशिवाय पर्याय नाही, कारण धावसंख्या तितकीच बलाढ्य आहे आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना यावेळेला सुद्धा अपयश आलंय ते फलंदाजाला आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नक्कीच प्रथमेश, अचूक टप्पा, भेदक मारा, अनुभव. मी मगाशीच सांगितलं होते की संदीप महाडिक आपल्या गोलंदाजीवर, वैयक्तिक गोलंदाजीवर खूपच कंजूसाच्या पद्धतीने धावा खर्च करतात. पुन्हा एकदा संदीप महाडिक सज्ज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फटका देखील फसला होता. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. खरोखर एक चांगला शॉट यशच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि 2 धावांमध्ये समाधान मानावं लागेल ते यशला. पुन्हा एकदा सज्ज यश. बघूया 37 धावांचं मोठं आव्हान आणि या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना संघाची आता धावसंख्या आहे ती 19. बघूया अजून 18 धावा करायच्यात यशला. सामना आहे तो. यावेळेला चांगला शॉट आहे हवेमध्ये, लॉंगॉनच्या दिशेने खेळाडू आणि एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र फसला आणि 2 धावा मिळाल्या यश यांना. नक्कीच प्रथमेश, या 2 धावाची भर पडते निगुडमाळ संघाच्या खात्यामध्ये आणि धावसंख्या होते 19. मी मगाशी तुला देखील सांगितलं होतं की प्रथम संदीप महाडिक यांच्या गोलंदाजीवर मोठे फटके येणं अनपेक्षित आहेत. मोठे फटके आलेच तर ते फटके रिस्की असू शकतात. नक्कीच एक नावाजलेले गोलंदाज आपण त्यांना का म्हणतो आणि श्रीकृष्ण चषक एवढी वर्ष ते का गाजवतायत याचं खरोखर एक प्रात्यक्षिक आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. यावेळेला चांगला शॉट आहे मिड विकेटच्या दिशेने आणि झेल दीक्षित महाडिक, त्यांचाच मुलगा दीक्षित महाडिक, बाप बेटांच्या जोडीने माघारी धाडलंय ते यशला. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी आणि तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण संदीप महाडिक यांचा सुपुत्र दीक्षित संदीप महाडिक याच्याकडून पाहायला मिळालं. आता तिसरा षटक घेऊन सुद्धा मला वाटतं दीक्षितच येईल, कारण गेली अनेक वर्ष श्रीकृष्ण चषकामध्ये या बाप बेटांच्या जोडीची गोलंदाजी आपण नक्कीच पाहत असतो. नक्कीच प्रथमेश, धावसंख्या झालेली आहे 21 आणि आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 5 रन केले ते दीक्षित महाडिक याला. संदीप महाडिक यांच्या देखरेखीखाली, त्यांच्या अनुभवाखाली हा तयार झालेला खेळाडू दीक्षित महाडिक. खूपच कमी अशा संघामध्ये आपल्याला पिता पुत्रांची जोडी पाहायला मिळते आणि आता पाहूया ही पिता पुत्रांची जोडी आपल्या समर्थनगर या गावाला यशाच्या वाटचालीकडे घेऊन जातायत का. नक्कीच खूपच चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली संदीप महाडिक यांच्या माध्यमातून आणि आता दीक्षित महाडिक त्यांचे सुपुत्र त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे आपल्या संघाची यशस्वीरित्या वाटचाल पुढे घेऊन जात आहेत का पाहूया. हेच पाहण्यासाठी आमचे दर्शक देखील या ठिकाणी उत्सुक आहेत. आणि आता फलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो मात्र दीपक. मगापासून चांगलं असं आक्रमण आपण रुपेश बाटे याच्या गोलंदाजीवर त्याच्या बॅटमधून पाहिलं होतं. आता दीक्षित याच्या गोलंदाजीवर आक्रमण येतंय का आणि आक्रमणाशिवाय पर्याय नाही. 6 चेंडू आणि 16 धावा. मला वाटतं अतिशय अतिटेटीचा हा सामना. दोनही शेजारी असलेले गाव निगुडमाळ आणि समर्थनगरचा युवा सितारा दीक्षित संदीप महाडिक. सामना आहे मात्र तो दीपक समोर. दीपक एक अनुभवी खेळाडू, गेली 5-10 वर्ष आपल्या संघासाठी फलंदाजी करणारा. यावेळेला चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने. झेल होईल का? नाही, झेल मात्र झालाय ड्रॉप. तरी एका धावेवर समाधान मानावं लागेल ते दीपक यांना. खूपच चांगला असा प्रयत्न होता, झेल पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न असफल होत आहे. कॅचेस विन द मॅचेस असं हे समीकरण असतं हे क्रिकेटमध्ये, परंतु यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक असफल होतोय ते कॅच पकडण्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय दीक्षित त्याच्या चेंडूचा सामना करतोय तो म्हणजे यश कल्पेश. चला 5 चेंडू आणि 15 धावा हव्या असताना यावेळेला फटका चाललाय हवेमध्ये लॉंग ऑफच्या दिशेने आणि सुरेख असा जेल बाउंड्री लाईन वरती.
कुठेच काहीच असफलता त्यांच्या पदरामध्ये पडते आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जो तैनात होता प्रथमेश महाडिक स्वतः कर्णधार आहे. कर्णधाराच्या खांद्यावर क्रिकेट संघामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण जबाबदारी असते आणि क्रिकेट मध्ये जर पाहिलं तर जर का पाया हा कर्णधारालाच म्हणून ओळखला जातो. प्रथमेश याच्याकडून ती साजेशी अशी कामगिरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. नक्कीच एक चांगली लढत. मला वाटतं गेल्या वर्षी सुद्धा या दोन संघांमध्ये पहिल्या फेरीचा सामना झाला होता निगुडमाळ आणि समर्थनगर संघामध्ये आणि तो सामना समर्थनगर संघाने जिंकला होता आणि या वर्षी सुद्धा त्याच विजयाची पुनरावृत्ती करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो दीक्षित संदीप महाडिक. आता मात्र मैदानात उपस्थित झालाय तो नवीन फलंदाज संदेश. धावा हव्यात त्या मात्र 15. 4 चेंडू 15 धावा एकंदरीत असं हे समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज आणि स्वतः स्वप्नील महाडिक चेंडू घेऊन यष्टीकडे धावतायत आणि हा फलंदाज बाद होतोय. दीपक संदेश. आता शेवटचे 3 चेंडू बाकी. रंगतदार अशी मॅच. 3 चेंडू आणि 15 धावा. 3 चेंडू मध्ये 15 धावांचं मोठं आव्हान आहे दीपक समोर. दीपक वरणकर आणि आता नवीन फलंदाज आलाय तो दिवेश. बघूया मला वाटतं तीनही चेंडू दीपकला स्ट्राईकवर थांबावं लागेल आणि दीक्षित विरुद्ध दीपक. 3 चेंडू आणि 15 धावा. दीपककडे आहे अनुभव तर दीक्षितकडे आहे एक युवा जोश. बघूया कोण भारी पडतो. दीक्षितकडे नक्कीच अनुभवाची खान त्याचे वडील स्वतः. वडिलांच्या तालमीत सज्ज झालेला हा क्रिकेटर दीक्षित संदीप महाडिक. यावेळेला एकही धाव मिळालेली नाहीये. निर्धाव चेंडू. आता मात्र 2 चेंडू आणि 15 धावा. फक्त विजयासाठी एक औपचारिकता शिल्लक. नक्कीच प्रथमेश या चेंडूवर एकही धाव खर्च केली नाही आणि याच एकही धाव खर्च न केल्यामुळे दीक्षित याचा मात्र आत्मविश्वास वाढतोय. पुन्हा एकदा 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे ती दीक्षित महाडिकने आणि फलंदाजीमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. सिंगल डबल काढले होते. खरोखर एक चांगला अष्टपैलू खेळाडू दीक्षित महाडिक. यावेळेला शेवटचा चेंडू. ओहो व्हॉट अ कॅच. काय सुरेख झेल घेतलाय शेवटच्या चेंडूवरती. फलंदाजाला माघारी धाडलाय. अप्रतिम असा झेल आणि दीक्षितला मिळालेली ही विकेट. आणि आजच्या या सामन्याचा सामनावीर नो डाऊट द वन अँड ओनली दीक्षित महाडिक. दीक्षित महाडिक याला मी विनंती करेन की आपण इकडे मंचाकडे संपर्क साधायचा आहे आणि समर्थनगर संघाने विजय या ठिकाणी प्राप्त केलाय. पुढच्या पेढीमध्ये दाखल झालाय समर्थनगर संघ. यानंतर होणारा सामना श्री वाघजाई माता क्रिकेट संघ लेप गवळवाडी विरुद्ध शिवशक्ती क्रिकेट संघ चांदोरे.